श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ, तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश. बाळांनो, एवढी काळजी चिंता तुम्ही करू नका. आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत. त्यामुळे कधीच कशाचीही भीती चिंता तुमच्या मनामध्ये तुम्ही आणू नका. आणि जरी कधी कोणतीही भीती चिंता तुम्हाला जर सतावत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, तर आमचे भिऊ नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे, हे आमचे ब्रीदवाक्य तुम्ही आठवा. मग तुमच्या मनातील ती भीती ती चिंता ही दूर होऊन जाईल. बाळांनो, घाबरून भिवून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर, कोणत्याच अडचणींवर मार्ग हा मिळत नसतो. जितके तुम्ही घाबराल, अस्वस्थ राहाल, तेवढे तुमचे विचार इकडे तिकडे सैरवैर फिरत राहतील, पळत राहतील. मग तुम्हाला योग्य तो मार्ग हा सुचणार नाही. परिस्थिती कितीही अवघड असू द्या, कितीही मोठे संकट तुमच्या समोर येऊन उभे राहिलेले असू दे, त्यावेळेस तुम्ही न डगमगता, न घाबरता, न विचलित होता तुमच्या स्वतःला, तुमच्या मनाला शांत ठेवा, स्थिर ठेवा. जितके तुम्ही शांत राहाल, स्थिर राहाल, तेवढ्या लवकर ती अडचण, ती वाईट परिस्थिती ही दूर पळून जाईल. त्यावर लवकर मार्ग मिळेल. आणि बाळांनो, तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना? मग घाबरू नका. जिथे अतूट विश्वास असतो तिथे मार्ग हा नक्की मिळतो. त्यामुळे तुमचा आमच्यावरचा हा जो विश्वास आहे तो असाच कायम ठेवा. सगळे तुमचे चांगलेच होईल. बाळांनो, कोणतीही परिस्थिती ही कायमस्वरूपी नसते. आज जरी तुमच्यावर इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ जरी आलेली असली, तरी कोणतीही गोष्ट ही विनाकारणाशिवाय घडत नाही. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक कारण लपलेले आहे. प्रत्येक परिस्थिती ही माणसाला काहीतरी शिकवत असते, काहीतरी दाखवत असते. त्यामुळे परिस्थिती जे धडे तुम्हाला शिकवत आहे ते कधीच वाया जात नसते. बाळांनो, सध्याही तुमची परीक्षेची वेळ आहे हे तुम्ही समजून जावा. आणि तुम्हाला या परीक्षेत चांगल्या मार्गाने पास व्हायचे आहे आणि स्वतःला सिद्ध करायचे आहे, एवढीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि आजूबाजूला कोण तुमच्यासोबत कसे वागत आहे, तुमच्याबद्दल काय बोलत आहे, याकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा. त्यांच्याकडेच जर तुम्ही लक्ष देत राहाल तर तुम्ही तुमच्या मुख्य ध्येयापासून लांब जात राहाल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाळांनो, तुम्हाला जर तुमचे जीवन बदलायचे असेल, स्वतःचे मान सन्मानाचे जीवन, स्वतःचे अस्तित्व तुम्हाला जर बनवायचे असेल, तर सध्याला जी परिस्थिती तुमच्या आजूबाजूला चाललेली आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून
फक्त तुमच्या कामावरच तुमचे पूर्ण लक्ष हे केंद्रित करणे हे सध्याला खूप गरजेचे आहे. तेव्हाच तुमची परिस्थिती ही बदलू शकते. आणि ज्या वेळेस परिस्थिती बदलते तेव्हा नावे ठेवणारेही गोडवे गाऊ लागतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचे मुख्य उद्देश आहे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे. तुमचे काम प्रामाणिकपणे नित्य चांगले करणे. त्यामुळे फक्त तुमच्या कामाकडेच लक्ष द्या. आणि बाळांनो, तुम्ही घाबरता कशाला? तुझ्यावर आमच्या कृपेचा वरदहस्त नेहमी आहे. त्यामुळे आम्ही कधीच तुला अपमानित जिंदगी जगू देणार नाही. सध्या ही तुझी परीक्षा चालू आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही शांत राहून तुमच्या या परीक्षेकडे पूर्ण लक्ष देऊन या परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या मार्काने पास होणार, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे बाळा, तू घाबरू नकोस, असे दुःखी होऊ नकोस. तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणारच आहे. स्वतःला कधीच एकटे समजू नकोस. तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे. काळजी करू नकोस. तुझे सर्व काही चांगलेच होणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आम्ही जाणतो की तुम्ही ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवता, ज्या व्यक्तींना सर्वात जवळची तुम्ही समजता, तीच व्यक्ती तुमचा विश्वासघात करते, तुमच्या विरुद्ध उभी राहते, तुमची शत्रू बनते, तुमच्या वाईटाचाच विचार करते, त्यासाठी प्रयत्न देखील करते. बाळा, तू कोणी साधी आत्मा नाहीस. तुम्ही कोणी सामान्य मनुष्य नाही. तुझ्यामध्ये एक प्रकारची एक दिव्य ऊर्जा ही लपलेली आहे. तुझ्यात अशी एक उत्तम गोष्ट आहे, ती गोष्ट इतर लोकांजवळ नाही. त्यामुळेच बाळा, तुझ्यातील या अलौकिक गुणामुळे सर्वजण तुझ्यावर ईर्ष्या करतात, तुझ्यावर जळतात. मग ते तुझे ओळखीचे असू दे किंवा तुझ्या रक्तातील नात्याचे असू दे, सर्वजणच तुझ्यावर ईर्ष्या करतात. त्यामुळे बाळा, हे लोक तुझ्यापासून लांब जात आहेत, तुझ्याबद्दल चुगल्या करत आहेत, तुझ्याबद्दल वाईट खोट्या गोष्टी पसरवत आहेत. आणि हे सर्व पाहून तुम्ही खूप नाराज होत आहात, दुःखी होत आहात. पण बाळा, प्रत्येक गोष्टीला तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता यावर तुमचे सुखदुःख हे अवलंबून असते. चर्चा ही नेहमी प्रतिष्ठित व्यक्तींची, मोठ्या व्यक्तींचीच होत असते. तुमच्या नावाचा प्रचार प्रसार तुमचे विरोधक हे मोफतच करत आहेत. तुम्हाला पहिला कोणीही ओळखत नव्हते, पण आता सर्वजणच तुम्हाला ओळखतात. तुम्ही एक सेलिब्रिटी झालेला आहात. त्यामुळे तुमच्याबद्दलच्या चर्चा या सर्व ठिकाणी होत आहेत. सर्वजण तुमच्याबद्दल बोलत आहेत. पण बाळा, कोण तुमच्याबद्दल काय विचार करतो इकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल काय विचार करता हे खूप महत्त्वाचे आहे. सर्वजणच तुमच्याबद्दल वाईट विचार करत आहेत. हा जो तुमचा समज झालेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. 4 लोक जर तुमच्याबद्दल वाईट विचार करत असतील, तिथे 4 लोक
तुमच्या बाजूनेही विचार करणारे असतात. त्यामुळे असे दुःखी होऊ नकोस. या 4 लोकांकडे कधीच लक्ष देऊ नकोस. स्वतःला असे दुःखाच्या दरी तुम्ही ढकलू नका. लोकांचे कामच आहे नावे ठेवणे. त्यांना त्यांचे काम करू द्या आणि तुम्ही तुमचे काम करा. तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःबद्दल नेहमी चांगले सकारात्मकच विचार करा. स्वतःबद्दल चांगलेच बोला. तुम्ही खरे आहात, प्रामाणिक आहात, सच्चे आहात. एक पवित्र आत्मा तुम्ही आहात. म्हणूनच आम्ही तुमच्या सोबत आहोत हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाकीचे कोणी तुमच्यासोबत आहेत किंवा नाही इकडे लक्ष देऊन दुःखी होऊ नका. या ब्रह्मांडाची शक्ती तुमच्यासोबत आहे इकडे लक्ष द्या आणि तुमचे जीवन आनंदाने सुखाने कसे जगता येईल याकडे लक्ष द्या. लोकांचा विचार जर तुम्ही नेहमी करत राहाल तर नेहमी दुःखातच राहाल. त्यामुळे जो सुखाचा दरवाजा तुझ्यासमोर आम्ही खुला केलेला आहे तिकडे लक्ष दे. या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष कर. तेव्हाच तो सुखाचा दरवाजा तुझ्यासाठी खुला होणार आहे. ते सुख तुला मिळणार आहे हे लक्षात ठेव. बाळांनो, तुम्ही लोकांमुळे घडत नसता. तुम्ही तुमच्या स्वतःमुळे घडत असता. तुमच्या विचारांमुळे तुम्ही घडत असता. तुमचे आयुष्य, तुमचे भविष्य हे तुमच्या विचारांमुळे घडत असते. जो लोकांचा विचार नेहमी करत असतो त्याचा छळ केला जातो. त्यालाच वाईट बोलले जाते. त्यालाच नावे ठेवले जाते. आणि जो गुन्हा करूनही स्वतःच्या जगात आनंदाने जगतो त्यालाच लोक डोक्यावर घेऊन नाचतात. त्याचेच कौतुक करतात. हे कलियुग आहे आणि इथे असेच घडते. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. लोकांकडे लक्ष देऊ नका. स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही कसे आहात हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. तुमच्या परमेश्वराला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे जोपर्यंत लोकांचा विचार करणे तुम्ही थांबवणार नाही तोपर्यंत आयुष्यात तुम्ही पुढे जाणार नाही हे लक्षात ठेवा. आणि बाळा, तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना? मग त्या विश्वासावर तू पूर्ण विश्वास ठेव आणि पुढे पाहून चालत राहा. खूप प्रयत्न कर. तुझे आजचे प्रयत्नच तुझे सोनेरी आयुष्य घडवणार आहे हे लक्षात ठेव. काळजी करू नकोस. तुझ्या प्रयत्नांना आमची साथ नेहमी असणारच आहे. तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार. खूप सुखाचे, समाधानाचे तुझे आयुष्य बनणार. काळजी करू नकोस. निश्चिंत राहा. सर्व काही चांगलेच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.